दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ बाळा, तू खूपच नशीबवान आहेस, कारण हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचलेला आहे। माझ्या बाळा, हा संदेश जर तू शेवटपर्यंत ऐकलास तर तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख, संकटे, वेदना या निघून जातील। म्हणून माझ्या लेकरा, हा संदेश तुझ्यासाठी आहे, म्हणून पाहून दुर्लक्ष करू नकोस। हा संदेश शेवटपर्यंत ऐक। येणाऱ्या नवीन आठवड्यामध्ये तुझी प्रार्थना पूर्ण होणार। तुझं आयुष्य अधिक सुख, समृद्धीने आणि ऐश्वर्याने भरून जाणार आहे। वय तू निराश होऊ नकोस। तुझ्या इच्छापूर्तीसाठी श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे टाईप करायला विसरू नकोस आणि आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर। वय बाळा, मी तुझ्यावर विश्वास ठेवत आहे, तू पण माझ्यावरती विश्वास ठेव। जीवनामध्ये तू खूप मोठी व्यक्ती होणार आहेस, असा माझा तुला आशीर्वाद आहे। पण तुझ्या चांगल्या आणि वाईट वेळेमध्ये सतत माझं नामस्मरण कर। जीवनामध्ये नेहमी तत्पर राहा। बेसावध जीवन तू जगू नकोस। माणसाचा छोटा दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेला की त्याला सुखाची चव येते। आयुष्यामध्ये जेव्हा चुकीची व्यक्ती आपल्याला योग्य धडा शिकवते, तेव्हा जीवन जगण्याची योग्य पद्धत आपल्याला समजत असते। जो व्यक्ती दुसऱ्यांना आधार देतो, पण त्या व्यक्तीला दुसरं कोणी आधार देत नाही। पण त्यांनी एकच लक्षात ठेवायचं आहे, ज्याचं कोणीही नाही त्याचे फक्त आणि फक्त स्वामी महाराज हे ब्रह्मनायक आहे। कोणाची काय गरज होय? स्वामी म्हणतात की अशा व्यक्तीचा प्रवास इतका सावकाश असतो की दारिद्र्य त्यांना नेहमी सहजपणे येऊन गाठतो। त्यामुळे दुसऱ्यांना दुःख आणि त्रास तुम्ही देऊ नका। सुरुवातीला ते सुख चांगले वाटतं, पण शेवट मात्र दुःखात होतो। म्हणून स्वामी महाराज नेहमी सांगायचे की बाळा, जर जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर माणसानं एका ठिकाणी बसून राहता कामा नये। नेहमी प्रवाहित जीवन असावे, पुढे जात राहावे, तरच माणसाची प्रगती होईल। कृतिशून्य माणसं स्वामींना आवडत नाही, कारण आळस हा माणसाचा शत्रू आहे। म्हणून माणसाने उद्योगी राहावे असे स्वामी म्हणतात। जो व्यक्ती नेहमी कष्ट करतो, प्रामाणिक राहतो, त्याच्या पाठीमागे या ब्रह्मनायकाची शक्ती सदैव असते। विश्वास असल्यास स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका। बाळा, कष्टाला सुद्धा नशिबाची साथ हवी असते। जीवनामध्ये वाईट वेळ, अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही, तर आपलं सामर्थ्य वाढवत असते आणि आपलं सामर्थ्य आपणच वाढवले पाहिजे। या उलट आपले अपमान करणाऱ्या त्या व्यक्तीला आपले सामर्थ्य वाढवून सिद्ध करून दाखवायचे असते। या मागचे हेच उत्तर आहे। मग तोच व्यक्ती मान राखण्यासाठी तुमच्या नावाचा उपयोग करेल, तुमच्या नावाचा मोठेपणा इतरांना सांगेल। जीवनात घडलेली कोणतीही गोष्ट योगायोगाने होत नसते, तर त्याच्याही काही काळ, काही वेळ आणि काही अर्थसुद्धा असतो। होय बाळा, चांगल्या जीवनाचे महत्त्व मजा करण्यात नसून अनुभवण्यामध्ये चांगल्या जीवनाचे खरे महत्त्व आहे। भक्तांनो, या संदेशाशी जर तुम्ही सहमत असाल तर आत्ताच या व्हिडिओला आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि भाग्यवान ठरा। जीवनामध्ये काही मिळवायचे असेल तर वाचायला शिका आणि विहिरीमध्ये पडणारी बादली नतमस्तक होऊन विहिरीमध्ये पडली तरच ते पाणी घेऊन वर येते। जीवनामध्ये जो चिंता करतो तो दुःखी असतो, पण जो स्वामी महाराजाचे चिंतन करतो तो मात्र जीवनामध्ये सुखी, समाधानी, आनंदी जीवन जगत असतो। आत्ता तुम्ही ठरवा, तुमच्या आयुष्यामध्ये चिंता करून तुमच्या आयुष्याची वाट लावायची आहे की श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे चिंतन करून आयुष्याचे, जीवनाचे सार्थक करून घ्यायचे आहे आणि संकटेमुक्त व्हायचे आहे। हे तुम्हीच ठरवा। आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा तुम्ही गर्व करू नका, कारण नशीब बदलत असतं, आरसा तोच राहतो, फक्त चित्र बदलत राहतं। म्हणून तुम्हाला स्वतःला बदलावे लागते, तरच मार्ग बदलू शकते। बाळा, तू मला कुठे शोधणार जर मी तुझ्या हृदयामध्येच दिसत नसेल? एके दिवशी रस्त्याने जात असताना वाटेत बोर्ड दिसला, ईश्वरी किराणा दुकान। माझी उत्सुकता वाढली। त्या दुकानात भेट देऊन
त्यात काय विकले जाते ते का पाहू नये हा विचार येताच आपोआप दार उघडले. थोडेसे कुतूहल असे. दरवाजा आपोआप उघडला. ते उघडावे लागत नाही. मी दुकानात पाहिले तर सर्वत्र देवदूत उभे होते. एका देवदूताने मला टोपली दिली आणि म्हणाला, माझ्या मुला, काळजीपूर्वक खरेदी कर. माणसाला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट येथे आहे. देवदूत पुढे म्हणाला, जर तुला टोपली एकाच वेळी भरता येत नसेल तर पुन्हा ये आणि पुन्हा टोपली भर. आता मी सगळं बघितलं. आधी संयम विकत घेतला, मग प्रेम, मग समजूतदारपणा पण विकत घेतला. मग विवेकाचे 1-2 डब्बे घेतले. माझी टोपली भरत राहिली. पुढे गेलो. पवित्र दिसले. विचार केलं, कसं सोडू. तेवढ्या शक्तीची पाठी आली. शक्ती पण घेतलं, किंमत सुद्धा घेतलं. वाटलं की हिंमत शिवाय आयुष्यात काहीच चालत नाही. आधी मुक्तीचे पाठी घेतलो. माझे प्रभू सद्गुरू प्रभूजींना आवडणाऱ्या सर्व वस्तू मी विकत घेतलं. मग एक नजर प्रार्थनेवर पडले. मग त्याचाही डबा विकत घेतलं. सर्व गुण असूनही माझ्याकडून कधी काही चूक झाली तरी मी देवाला प्रार्थना करेल की देवा मला माफ कर. आनंदी होऊन मी टोपली भरलो. मग ती काउंटरवर गेलो आणि देवदूतला विचारले, सर्व वस्तूसाठी मला किती पैसे द्यावे लागतील. देवदूत हसून म्हणाला, इथली बिलं भरण्याची पद्धत ही देवी आहे. आता तू जिथे कुठे जाशील तिथे या गोष्टीची उधळपट्टी कर. सर्वांना मुक्तपणे वाट. या गोष्टीचे बिल असेच भरले जाते. दुकानातच क्वचित कोणी प्रवेश करतो. जो आत जातो तो श्रीमंत होतो आणि तो या गुणाचा भरपूर आनंद घेतो आणि लुटतो. देवाच्या दुकानाचे नाव होते स्वामी महाराजाचे मठ, स्वामी महाराजाचे मंदिर. सद्गुणाचा खजिना भगवंताने दिलेला आहे. रिकामा झाला तरी तुम्ही मंदिरात जा आणि आपली टोपली भरा. सहमत असाल तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश कमीत कमी 21 जणांना शेअर करा आणि स्वामीचा आशीर्वाद भरभरून प्राप्त करा. होय बाळा, हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकलास तर तू खूप भाग्यवान आहेस. तुझा माझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझं माझ्यावर, माझं तुझ्यावर भरपूर प्रेम आहे आणि तू माझा लाडका भक्त आहेस. मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो बाळा. चिंता करू नको, काळजी करू नको. मी तुझ्या आयुष्यात तुझ्या पाठीशी असताना काळजी कसली रे करतोस. तुझं काम फक्त तू करत राहा आणि माझ्यावरती विश्वास ठेवून नामस्मरण करत राहा. तुझ्या आयुष्याचा कारभार पाहायला आम्ही समर्थ आहे. जेथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडते, सर्व रस्ते बंद होतात, सगळीकडे अंधार दिसू लागतो, तेव्हा फक्त स्वामी महाराजाचा ब्रह्मनायकाचा खेळ सुरू होतो. स्वामीचा दरबार सुरू होतो. स्वामीची अद्भुत लीला सुरू होते. जीवनात अडचणी किती आल्या तरी चिंता केल्याने त्या कमी होत नाही. तर त्या ठिकाणी तुम्ही नामस्मरण करा आणि शांत एका ठिकाणी बसून राहा. पहा, योग्य तो दरवाजा, योग्य तो रस्ता तुम्हाला नक्कीच दिसेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शिवशंकर. नमामि शंकर. शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो. धन्यवाद.